तुम्हाला फार वर्षांपासून वारंवार सर्दीचा त्रास होतो का? आणि यासाठी तुम्ही अनेक डॉक्टर केले, अनेक उपचार केले, पण त्रास काही कमी होत नाही. डॉक्टर सांगतात नाकाचे हाड वाढलेले आहे, धूळ, धूर, थंड हवा किंवा काही पदार्थांची ॲलर्जी आहे. आणि यासाठी तुम्ही नाकाच्या हाडाचे ऑपरेशन देखील केलेले आहे. ॲलर्जीसाठी रोज गोळी पण घेताय किंवा नॅझल स्प्रे पण घेताय, पण तरी त्रास कमी होत नाही. आज मी तुम्हाला सर्दीच्या त्रासाची एक वेगळी शक्यता सांगणार आहे आणि याने तुमच्याच लक्षात येईल की सर्दीच्या त्रासाचे कारण नाकामध्ये नाहीच. आणि हे मी तुम्हाला एक केस तुमच्याशी शेअर करून समजावून सांगणार आहे. यामध्ये त्या व्यक्तीला 5 ते 6 वर्षांपासून सर्दीचा त्रास होता आणि जेव्हा त्या व्यक्तीला आम्ही तिच्या त्रासाचे कारण समजावून सांगितले, त्यावर उपाय केले, तेव्हा फक्त 1 महिन्यामध्ये तिचा त्रास कमी झाला. हे कारण आणि त्यावरील उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता दातीर या व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. एक लेडीज पेशंट होते, वय साधारणतः 34-35 असेल. त्यांना सर्दीचा फार त्रास होता आणि तो देखील 5 ते 6 वर्षांपासून. हवेत बदल झाला, पाण्यात बदल झाला किंवा धूळ आणि धुराच्या संपर्कात आल्या की त्यांना सर्दी होत असे. आणि एकदा सर्दी झाली की नाक बंद होणे, शिंका येणे, घसा खवखवणे, काही वेळेस ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षणं असायची आणि यामुळे त्यांची सारखी चिडचिड होत असे. यासाठी त्यांनी अनेक उपचार घेतले होते, अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवले होते, पण फरक मात्र पडत नव्हता. त्यावेळी डॉक्टरांनी निदान केले होते नाकाचे हाड वाढलेले आहे आणि त्यामुळे हा त्रास होत आहे. मग त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी नाकाच्या हाडाचे ऑपरेशन देखील केले होते. 1 वर्ष त्रास कमी झाला, पण त्यानंतर सर्दीचा त्रास इतका वाढला की दर 2 तासाला त्यांना स्प्रे घ्यावा लागत होता. आमच्याकडे जेव्हा त्या आल्या तेव्हा मी हिस्ट्री घ्यायला सुरुवात केली आणि त्यांना पहिला प्रश्न विचारला की ज्यावेळी सर्दीची सुरुवात झाली, हा सर्दीचा त्रास सुरू झाला, त्यावेळी आजूबाजूच्या वातावरणामध्ये तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीचा धोका वाटत होता का? सतत एखाद्या गोष्टीची भीती वाटत होती का? आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली त्यांच्या शेजारच्यांशी सतत भांडणे होत होती आणि ही भांडणे सतत होत असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली आणि त्यांना सारखं वाटायचं की भांडणे होतात का? आणि या भांडणांच्या भीतीमुळे त्यांनी 5-6 वर्षांपूर्वी त्यांचे राहण्याचे ठिकाण देखील बदलले होते. आम्ही जेव्हा त्यांची आणखी खोलवर हिस्ट्री घेतली आणि त्यांच्या बालपणाच्या गोष्टी समजून घ्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांच्या लहानपणी देखील घरामध्ये सतत भांडणे होत होती आणि या भांडणांविषयी त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली होती. कुठेही काही भांडणे होत असतील तर त्या तिथून निघून जात होत्या. आणि यावेळेस देखील त्यांनी भांडणांमुळे स्वतःचे घर बदलले होते, म्हणजे राहण्याचे ठिकाण बदलले होते आणि दुसरीकडे राहायला गेल्या होत्या. त्यांना आम्ही त्यांच्या त्रासाचे कारण समजावून सांगितले आणि त्यावर काही उपाय दिले. आपला मेंदू हा लाखो वर्षांपासून उत्क्रांत होत आलेला आहे. म्हणजे पूर्वी जर धुराचा वास आला तर मेंदूला लक्षात येते की कुठेतरी आग लागलेली आहे. जर अन्नाचा विशिष्ट प्रकारचा वास आला तर आपल्या लक्षात येते की हे अन्न खाण्यालायक आहे किंवा नाही. अशाच पद्धतीने आक्रमक भाषा असेल, भांडणे असतील, वाद असतील तर आपला मेंदू त्याला सिंबॉलिक धोक्याचा वास समजतो
आपण सहज बोलताना म्हणतो ना की मला इथे धोक्याचा वास येतोय, म्हणजे असुरक्षित वातावरण असेल तर आपलं नाक त्या वातावरणामध्ये जास्त सेन्सिटिव्ह होते आणि त्यालाच आपण ॲलर्जिक रायनायटिस किंवा सर्दीचा त्रास म्हणतो. ऑपरेशन केल्यानंतर नाकाचे हाड सरळ केले जाते, पण धोक्याचा पॅटर्न बदलला का किंवा स्प्रे घेतल्यानंतर, ॲलर्जीसाठी गोळी घेतल्यानंतर तात्पुरते नाक मोकळे होते, पण धोक्याचा पॅटर्न तसाच राहिल्यामुळे काही काळानंतर पुन्हा सर्दीचा त्रास सुरू होतो. आम्ही तिला तिच्या वातावरणातील धोका, भीती समजावून सांगितली. तिच्या भावनांना आम्ही शब्द दिले. लहानपणीचे जे तिचे अनुभव होते, ज्यातून अजूनही तिचा मेंदू बाहेर आलेला नव्हता, त्या अनुभवांना आम्ही नवीन शब्द दिले. नवीन समजुतीने लहानपणीचा कंप्लीट प्रोसेस केला आणि फक्त 1 महिन्यामध्ये तिचा सर्दीचा त्रास कमी झाला. 2 महिन्यामध्ये तिचा स्प्रे आणि औषधं पूर्णपणे बंद झाली. तिला आम्ही समजावून सांगितले की आता तू सुरक्षित आहे, आता तुला त्या भीतीला किंवा धोक्याला कशा प्रकारे सामोरे जायचं आहे. तिच्या विचारांची दृष्टी आम्ही बदलवली आणि फक्त 2 महिन्यामध्ये तिचा त्रास पूर्णपणे कमी झाला. आजूबाजूच्या वातावरणात मी सुरक्षित आहे हे जेव्हा तिच्या मेंदूला कळले, तेव्हा नाकाची सेन्सिटिव्हिटी कमी झाली आणि तिचा सर्दीचा त्रास कमी झाला. आपले शरीर आपल्या विरुद्ध वागत नसते, तर आपल्याला एखाद्या गोष्टीतून वाचवत असते. आजार म्हणजे काही शरीरात झालेला बिघाड नसतो, तर आपल्याला काहीतरी सुधारण्याची संधी असते. मित्रांनो, तुम्हाला देखील वारंवार सर्दीचा त्रास होत असेल तर जेव्हापासून सर्दीची सुरुवात झाली त्यावेळी वातावरणामध्ये असुरक्षितता काय वाटत होती किंवा कोणत्या गोष्टीपासून धोका वाटत होता हे ओळखा. जर तुम्ही या भावनांना वाट मोकळी करून दिली तर तुमचा सर्दीचा त्रास हा हळूहळू कमी होऊ शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला फक्त आजारच नाही तर आयुष्यातील कोणत्याही समस्यांची इमोशनल रूट कॉज समजून घ्यायची असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.